नमस्कार, मी सृष्टी आणि त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या विशेष सदराअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आयोजित लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे आणि त्याच्याच अंतर्गत आज आदित्यजी ठाकरे या ठिकाणी येत आहेत। तर या संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाबद्दल संभाजीनगरच्या जनतेला काय वाटतंय हेच आपण जाणून घेऊया या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून। माझं नाव राम वारेगावकर। तर आज आदित्यजी ठाकरे येत आहेत आणि या हल्लाबोल मोर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? संभाजीनगरकरांना जे पाण्यामुळे फार परेशान आहे। 15 दिवसाला एकदा पाणी येत आहे। जिल्हा प्रमुख अंबादास दानवे सतत वाडवाडमध्ये जाऊन मीटिंग घेत आहेत। सत्ता जी आहे ती विरोधकांची होती आणि सत्तेतली पण होती। इतके वर्ष मग संभाजीनगरला पाणी न मिळण्याचं कारण काय वाटतं? नाही, आता यांचं असं म्हणणं आहे की आमचं पाईपलाईनचं काम चालू आहे, सतत पाईपलाईन फुटती आहे। पण त्यांनी सत्ता जर त्यांची जरी असलं तर दुसरा उपाय त्यांनी केला पाहिजे ना। कारण की 15 दिवसाआड पाणी नाही यायला पाहिजे। ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यावेळेस 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी भेटत होतं। जेव्हा महापौर आमचे होते, महानगरपालिका आमच्या ताब्यात होती, तोपर्यंत सगळं 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी येत होतं। आता सत्ता यांची असताना 15 दिवसाआड पाणी येण्याचं कारण काय? आणि नेहमी हे दाखवतात की हे काम चालू आहे, ते काम चालू आहे, आणि कोणतं काम चालू आहे? मग तुमची प्रमुख मागणी काय आहे आणि या महामोर्चानं काय बदल घडावा असं वाटतं? नाही, बदल घडावा असं आहे की थोडक्यात आता यांनी जे आता आम्ही जे हे मोर्चा काढतोय तर 15 दिवसाआड पाणी येतं नाही, असं पाणी द्यायला असं म्हणतात। 15 दिवस आमचं बाई 2 दिवस आड पाणी द्या, 3 दिवस आड पाणी द्या, पण पाणी द्या। त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ता बदल झाल्यानंतर 15 दिवसानंतर पाणी येतंय, पण सामान्य नागरिकांचं या प्रश्नाबद्दल काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। नमस्कार दादा, नाव काय तुमचं? संदीप पाटील। अच्छा, तर आज आदित्यजी ठाकरे येत आहेत आणि हल्लाबोल महामोर्चा होतोय, तर पाण्याचं काय तुम्हाला वाटतंय? पाणी का 8 दिवसाला एकदा येत आहे, 10 दिवसाला येत आहे शहरामध्ये। 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। अच्छा, तर मग आता महामोर्चा होतोय, आदित्यजी ठाकरे येत आहेत किंवा गेल्या किती दिवसांपासून आंदोलनही सुरू आहे, तर यानं काही बदल घडेल असं तुम्हाला वाटतंय का? घडायला तर पाहिजे ना, आता बघू पुढं काय होतं। आमचं म्हणणं आहे घडायला पाहिजे बदल काही। इतक्या वेळेस सत्ता बदल झाले, सत्तेतले पक्ष विरोधी पक्षात गेले, विरोधी पक्षातले सत्तेत गेले, तरी संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून सुटलेला नाहीये, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आता किती वर्षापासून सुटलेला आहे हा तर मला काही माहिती नाही, पण 10-12 वर्षापासून तर जास्त प्रॉब्लेम आला शहराला। 10-12 वर्षांपासून नेत्यांकडनं काय अपेक्षा किंवा नेत्यांकडनं काही प्रयत्न होत आहेत असं वाटतंय का तुम्हाला? करतात आहे प्रयत्न। कराड साहेब वगैरे त्यांचं ऐकलं आम्ही 2-3 वेळेस, आमच्या एरियामध्ये पण येऊन गेले ते पाण्यासंदर्भात। ते येऊन गेल्यानंतर म्हणजे काय बदल घडला का? थोडं पाण्याचं प्रेशर वाढलं। त्यांच्या म्हणल्यावर वाढलं। भागवत कराड साहेब, संजय केनेकर साहेब, आमचे नगरसेवक आहे भादवे, रामेश्वर भादवे, यांचे सांगल्यामुळे थोडा प्रॉब्लेम कमी झाला आमचा। तर एकंदरीत लबाडांनो पाणी द्या अशी घोषणा केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं, तर या महामोर्चाचा किंवा या आंदोलनाचा परिणाम होईल असं वाटतंय का? वरती जर का पाणी व्यवस्थित राहिलं तर काही होणार नाही, आहे का नाही? पाणी नेमकं कशात अडलंय असं वाटतंय? लाईन फुटलेली आहे काही असं म्हणताय कोणी, पाईपलाईन खराब झाली, जुनी झाली, फुटल्या, याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय ना मेन। दुसरं काय, पाणी कशामुळे येत नाही शहराला? तुमच्या घरात म्हणजे एकंदरीत हीच अवस्था आहे का? 8-10 दिवसमधून पाणी येतं, मग त्यासाठी तुम्ही काही म्हणजे कोणाकडे अर्ज केले किंवा काही का हे केलं का? नाही, आम्ही असा अर्ज नाही केला, पण ज्या सगळ्या एरियाला जो प्रॉब्लेम तो आम्हाला पण, त्यांना आलं चांगलं पाणी तर आम्हाला पण येतं, असं काही प्रॉब्लेम आहे नाही। फक्त लाईन वगैरे फुटली तरच 1-2 दिवस मागे पुढे होता, बस एवढंच प्रॉब्लेम।